1 मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून आज राज्यभर साजरा केला जात असला तरी साताऱ्यात मात्र 1 मे हा दिवस गुलमोहर दिन म्हणून गेले 27 वर्षापासून साजरा केला जात आहे। काय आहे हा गुलमोहर उत्सव? रखरखत्या उन्हात रस्त्याच्या कडेला लाल पिवळा गुलमोहर फुललेला पाहून मनाला एक प्रकारचा गारवाच मिळत असतो। उन्हाळ्यात ज्यावेळी सर्व झाडे कोमेजून जातात त्यावेळी मस्तपैकी वेगवेगळ्या रंगाने फुललेला गुलमोहर लोकांचे लक्ष वेधून घेत असतो। हाच विचार घेऊन साताऱ्यातील काही पर्यावरण प्रेमींनी हा 1 मे हा दिवस गुलमोहर डे म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि आज या कार्यक्रमाचा गुलमोहर रंगोत्सव झाला आहे। लहान मोठे सर्वजण या ठिकाणी जमून गुलमोहराच्या झाडाची त्यांच्या फुलांची खूप छान छान चित्रे काढतात। यावेळी गाणी आणि कविताही म्हणल्या जातात। जिल्ह्यातील त्याचबरोबर जिल्ह्याबाहेरील हौशी कलाकार वेगवेगळ्या कला या ठिकाणी सादर करतात। या दिवशी उन्हाळ्यात बहरणारी फुले या विषयावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातं। या ठिकाणी निसर्ग चित्रण, लेख, कविता या स्पर्धांचे आयोजन केले जात असून अनेक वेगवेगळी शिल्पे या ठिकाणी उभारली जातात। महाराष्ट्र म्हणलं की लोकांना 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन, साताऱ्यात तो साजरा होतोच, पण सातारचं विशेषण म्हणजे हे गुलमोहर डे हा फक्त साताऱ्यातच 1 मेला साजरा होतो। गेले 27 वर्ष सागर गायकवाड सर आणि टीम यांच्या प्रयत्नातून हा उत्सव इथं साजरा होतो आणि याच्यामधून आपण एक संदेश देतो। याच्यामध्ये आपण चित्रकला स्पर्धा असतात, चित्रकलेचं डेमॉन्स्ट्रेशन असतं, म्युझिक असतं, कवी संमेलन असतं आणि यामधून आपण नवीन पिढीला किंवा इवन जुन्या पिढीलाही हा मेसेज देतोय की झाडं असतील तर आपण आहे, झाडे लावा, झाडे जगवा। दरवर्षी उन्हाळ्यात आपण म्हणतो की किती ऊन आहे, किती ऊन आहे, पण या उन्हाळ्यामध्ये सुद्धा गुलमोहर फुलला आहे आणि तो आपल्याला संदेश काय देतोय तर झाडं लावा आणि वातावरणात थंडावा निर्माण करा। मला वाटतं हा मेसेज महत्त्वाचा आहे आणि त्याकरता एक छोटीशी कविता मी केली ज्यामध्ये उन्हाळ्यामधले वृक्ष यामध्ये आहेत। त्या कवितेचं शीर्षक आहे ग्रीष्मराणी। नुकताच कुठे आला होता ऋतुराज वसंत, पाठोपाठ तूही आलीस राणी न घेता उसंत। रंगरूप तेजस्वी धवल असे साजिरे वाटे मला, जणू मनाच्या अंगणी सुगंधी मोगरा फुलला। केलेस घायाळ फेकुनी तुझे सुवर्ण कुंतल पाश, सोन पिवळ्या लोलकानी बहरला अमलताश। आरक्त अधर अन खळी शोभे तव लाल गाली, पहा फुलांनी कसा डवरला पांगारा आणि शाल्मली। मयूरपंखांसम निळ्या जांभळ्या नयनांची भूल, शांत सावळ्या फुलांनी लगडले नीलमोहर आणि जारुल। दिलखेचक तुझ्या अदांनी केला हृदयी असा कहर, जणू वनी पेटला लाल केशरी पळसनी गुलमोहर। प्रिय सखे आवडली का माझी आगळी प्रेम कहाणी, नको जाऊस हुरळून कवितेत माझ्या आहे ग्रीष्मराणी, कवितेत माझ्या आहे ग्रीष्मराणी। तर अशा या ग्रीष्मराणीला जर खुश ठेवायचं असेल तर झाडे लावा, झाडे जगवा हाच संदेश मला या प्रसंगी द्यावासा वाटतो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।